आवाजच राहील की गौरव राहील. चला ओके. चला सामन्याला मात्र सुरुवात आपण करतो. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतो रणजित आणि नॉन स्ट्रायकला मात्र आपण पाहतो फलंदाज अनिकेत माने. सामन्यातलं पहिलं षटक गोलंदाजी मार्गावरती आपण मात्र पाहतो गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक गोलंदाज अंपायर सर टायमिंग ऑन ठेवा. बरोबर 4:30 झालेले. सामन्याला मात्र सुरुवात होते. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची. विनायकचा पहिला चेंडू विनोद शेवाळच्या पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती षटकार. एक जबरदस्त पॉवरफुल मात्र षटकार ठोकलाय. काय जबरदस्त सुरुवात आहे. वन बॅटिंग. असं वाटलं की घरातून सेट होणार आहे. थम्स अप केस द थंडर. आज कुछ तोफानी करते. नामदार चषक 2026 ची वादळी सुरुवात. षटकारने मात्र सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गावरती विनोद शेवाळे. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतो रणजित. रणजितच्या बॅट मध्ये मात्र एक घणाघाती षटकार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस फुटबॉल क्रिकेट स्पर्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अक्षय शेळके साहेब मित्र परिवार. एक जबरदस्त बॅटर मात्र मैदानावरती रंगतो. या षटकातला दुसरा चेंडू फटका तर खेळ आहे. पुन्हा एकदा पाठलाग सुरू आहे. चेंडू मात्र जातो सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षित केला जाईल का भावा. चेंडू क्षेत्ररक्षित केला. पुन्हा एकदा बरसलाय. रणजितच्या बॅट मध्ये आलाय आणखी एक घणाघाती षटकार. 4 धावा मात्र आज आपण पाहिलं या मैदानावरती. पळून 4 धावा घेतलेत. फिटनेस मैदानावरती दाखवलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दाखवले. आज मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. अत्यंत वादळी स्फोटक आक्रमक विध्वंसक सुनामी फलंदाजी. आजकाल जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची फलंदाजी IPLच्या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. चर्चेमध्ये नाव आहे वैभव सूर्यवंशी. चर्चेमध्ये नाव आहे ईशांत. 44 चेंडूमध्ये 91 धावांची घणाघाती केली कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा बरसला. आणखी एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन मात्र मैदानावरती आपण पाहतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी. गोलंदाजी मार्गावरती मात्र गोलंदाज विनोद. काल आपण या मैदानावरती धडाकेबाज स्फोटक फलंदाजी मात्र कालच्या सामन्यामध्ये आपण संदीप मकवानाला पाहिलंय. या स्पर्धेमध्ये 15 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम. एका षटकामध्ये 3 चौकार 3 षटकार. एका षटकामध्ये 5 षटकार काल आपण या मैदानावरती पाहिले. नक्कीच संदीप मकवाना मोठा खेळाडू होता. 6वा षटकार सुद्धा त्याने मारला असता परंतु समोरच्या गोलंदाजाचा त्याने सन्मान केला. इथं पुन्हा एकदा फटका. क्लास. परंतु हा चेंडू अटक प्रयत्न होते परंतु चेंडू सरळ सीमारेषेवरून पडला. षटकार प्रयत्न चांगले होते. प्रयत्नाचे मात्र 100 पैकी 100 गुण असतील. षटकार मात्र आलाय. काय वादळी फलंदाजी मात्र आपण पाहतोय. गहिनीनाथ स्पोर्ट क्लब कागल नाणेफेक पराभूत झाला होता परंतु इथं फलंदाजी मात्र आपण दमदार पाहतोय. चेंडू झाले ते 5. 5 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार. पुन्हा इथं फटका फसला नाहीये.
ज्या पद्धतीने आपण बॉडी लँग्वेज पाहिली, अगदीच जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचणार नाही अशीच काहीशी स्थिती होती. या चेंडूवरती मात्र धाव घेतली गेली. या चेंडूवरती मात्र 2 धावा धाबल करती. जर आपण नजर टाकली तर धाबल करती धावा होतात तो एकूण 30 धावा. पहिलं षटक 30 धावा. चला थोडस स्पीडअप करा. 25 मिनिटांमध्ये 6 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत. काय दमदार फलंदाजी मात्र आज आपण पाहतो. मैदानावरती चौकार षटकारांची आतिषबाजी. आकाशामध्ये सूर्य तळपतोय परंतु मैदानावरती अगदी तळपतोय फलंदाज रणजित. त्याच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर 4 षटकार 1 चौकार, म्हणजे चौकार 4 धावा पळून घेतात आणि 1 दुहेरी धाव, एकूण 30 धावा. नक्कीच जर पाहिलं तर आमचे मॅन्युअल स्कोरर अजरजी तहसीलदार आमच्या सोबत आहेत. त्यांनी कळवलं की 3 षटकं आतापर्यंत 30 षटकाची 30 धावांची 3 षटकं पाहायला मिळाली. काल संदीप मकवानाने सुद्धा 2 षटकामध्ये जवळपास 30 धावा कुठल्या होत्या. आणि आज मात्र आपण पाहतो विनोदच्या गोलंदाजीवरती देखील 30 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज अजय मोरे. अजय आहे का बॉलर? बॉलर अजय आहे का? समोर मात्र आपण पाहतो फलंदाज जर आपण पाहतोय अनिकेत. ओहो, हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. कमालीचा चेंडू टाकलाय. काय कमालीची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटर मात्र अनिकेत आपण पाहतोय. निर्धाव चेंडूला मात्र सुरुवात झाली. एक जबरदस्त बॅटल, जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आज मात्र शिस्तबद्ध पद्धतीने सर्व संघ खेळण्याचा प्रयत्न करतील. 25 मिनिटाचा आपल्याला 6 षटकांसाठी वेळेचं बंधन असेल. इथं फटका धुवादार खेळला आणि चेंडूला मात्र दाखवला आसमान. तर तो क्षेत्ररक्षक आहे अगदी जाग्यावरती टिपलाय चेंडू. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. चला नो बॅटर आपण तयार राहायचं. पहिला फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी दुसरा फलंदाज आपला तयार पाहिजे. हा सुद्धा क्रिकेटचा एक नियम आहे. पहिला फलंदाज बाहेर येण्यापूर्वी दुसरा फलंदाज मैदानामध्ये गेला पाहिजे. चला बॅटर गहिनाथ स्पोर्ट क्लब कागल बॅटर. तर दुसरा फलंदाज मात्र आपण पाहतो अनिकेतची जागा येण्यासाठी रणजित निकम. नक्कीच रणजित निकमकडे जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, मुश्ताक अली चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याचबरोबर रणजी संघामध्ये देखील आपलं कौशल्य दाखवणारा हा खेळाडू रणजित निकम आला मैदानावरती. आजकाल आपण पाहतोय खूप मोठा ट्रेंड गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिलं तर दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीतून हवाई मार्गे शारजा, दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. चला सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतो रणजित निकम. परत एकदा लक्षात ठेवा, विकेट गेल्यानंतर पुढचा फलंदाज तयार पाहिजे लगेच. बाद झालेला फलंदाज मैदानातून बाहेर येण्यापूर्वी नवीन फलंदाजांना मैदानामध्ये जायचं. इथं फटका रणजितच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय सरळ विरकावलाय. सीमा रेषेवरून आलाय षटकार. चला खेळाडू जाऊ नका बाहेर.
बाहेरून चेंडू दिला जाईल तुम्हाला. चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू आपल्या स्पर्धेचा नियम आहे. अत्यंत मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा मात्र आपण पाहतो. सन्माननीय श्री अक्षय शेळके साहेब, प्रेमी कागल आणि त्यांचे सर्व सहकारी निखिलजी कोसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अजरुद्दीन तहसीलदार, विजयजी गावडे, प्रवीण पिष्टे या सर्वांचं मोलाचं असं सहकार्य. चला पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावरती फलंदाज मात्र तयार असेल. सामन्यातला या षटकातला पुढचा चेंडू रणजित निकम, समोर मात्र गोलंदाज आकाश, गोलंदाज अजय मोरे. फटका बॅट टू बॉलर खेळला. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. या षटकामध्ये मात्र धावा रोखण्याचं काम केलं. महत्वाची विकेट देखील घेतली. अनिकेतला परतवून लावले. स्ट्रायकर बॅटर मात्र डावखुरा फलंदाज. पुन्हा आपण पाहतो रणजित येतो स्ट्राईकवरती. 2 रणजित मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं टाकलं जाते. 6 षटकाचा सामना आहे आणि 25 मिनिटांमध्ये 6 षटक आपल्याला पूर्ण करायचे. इथं फटका खेळला. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल आणि या एका धावेने जर आपण पाहिलं तर धावपलकरती धावा होतात त्या 38 धावा. या षटकातला अंतिमचा चेंडू, या षटकातला अंतिमचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठल्या होत्या परंतु त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय अजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तो पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. एक धाव या चेंडूवरती देखील घेतली जाईल. 39 धावा होतात. षटक क्रमांक दुसरे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. 1 बाद 39. गोलंदाजी मार्गावरती मात्र आपण आयकॉन खेळाडू पाहतो दिग्विजय पाटील. षटक क्रमांक मैदानावरती टाकलं जाईल. तिसरं. पहिली 2 षटकं मात्र समाप्त झाले आणि 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावपलकरती धावा झाल्या त्या 39. पहिल्या षटकामध्ये 30 धावा खर्च झाला. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाला. एक अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आणि आपण सर्वजण या स्पर्धेचे टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणाचा देखील आनंद घेतो. गोलंदाज दिग्विजय, समोर मात्र रणजित. चला वेळ जास्त घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायची. फटका तर खेळला. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. स्ट्राईक वरती मात्र रणजितला पाठवले कारण रणजितनं पहिल्या षटकामध्ये स्फोटक फलंदाजी केली. 4 षटकार पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काल या मैदानावरती अनेक विक्रम आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. छत्रपती शाहू महाराज स्टेडियम एक आकर्षक असं मैदान आणि आकर्षक खेळपट्टी देखील बनवले. पुन्हा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो दिग्विजय पाटील सज्ज होतो या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदीच जबरदस्त असा चेंडू टाकला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र शरीरावरती आदळतो. कोणत्याही प्रकारची धाव मात्र नसेल. लेगबाईचा इशारा होतो. एक धाव घेतले लेगबाईच्या स्वरूपामध्ये. पुन्हा गोलंदाज दिग्विजय पाटील, समोर रणजित निकम. हो इथं दांडी गोल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. दांडी मात्र गोल होतो. फलंदाज होतो बाद.
चला नवीन फलंदाज दांडी मात्र गोल केले आणि नवीन फलंदाज मात्र आपण मैदानावरती पाहतोय आयकॉन खेळाडू महेंद्र शिवशरण. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय दिग्विजय पाटील. तर दोन आयकॉन खेळाडू आमने सामने, एका बाजूला महेंद्र शिवशरण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिग्विजय पाटील. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. खेळाडू मैदानावरती आलेला आहे. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाले तर 41. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 30 धावा फटकावलं होतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू टाकले गेले जवळपास 9 आणि पुढच्या 9 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च झाले आणि 2 विकेट देखील प्राप्त झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज समोर महेंद्र. हा चेंडू मात्र आपण पाहतो एक धाव या चेंडूवरती घ्यायचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा झाला प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहतो 2 धावा. अगदी थोडीशी शरीरभेदी गोलंदाजी, परंतु जर आपण पाहिलं तर एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च झालेत आणि या 2 धावांनी धावफलकावरती धावा पट्ट्यात 43. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो. पुन्हा एकदा खेळा चेंडू खराब क्षेत्ररक्षण होतो आणि चेंडू मात्र सरळ 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडू मात्र 1 2 3 4 सीमारेषा पार चौकार. तर गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाने सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. एक चौकार आला, ज्या चेंडूवरती 1 धाव पाहिजे होती त्या चेंडूवरती मात्र चौकार मिळालाय आणि या चौकाराने धावफलकावरती धावा होतात त्या 47 धावा. या षटकातला अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कवरती दिग्विजय. 2 मातब्बर संघ गैनाथ स्पोर्ट क्लब फलंदाजी करतो संघ कागलचा संघ. तर पुन्हा एकदा हा फटका चांगला खेळ. अगदी असं वाटतं की लेदर क्रिकेटची फटकी खेळण्याची मजा मात्र मैदानावरती महेंद्र शिवशरणच्या बॅटमधून जो फटका होतो अगदी प्रॉपर लेदर क्रिकेटला साजेशी फलंदाजी. षटक क्रमांक समाप्त होतो 3रा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती 48. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण लगेच यायचे गोलंदाजी मार्कवरती. चर्चा होते मैदानावरती 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायचे. ज्या ठिकाणी 25 मिनिटं पूर्ण होतील त्या ठिकाणी 6 षटकं जर पूर्ण झालेली नसतील तर ज्या ठिकाणी 25 मिनिटं पूर्ण झाले त्या ठिकाणावरून एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होते गोलंदाज अजय मोरे. छोटा पॅक बडा धमाका खेळाडू जर आपण पाहिलं तर छोटा तूर वार करे गंभीर. काल आपण प्रथमेश राठोडची गोलंदाजी या मैदानावरती पाहिली. काल आपण या मैदानावरती वाघोलीचा सुपरस्टार आसिफ शेखची गोलंदाजी पाहिली. आसिफ शेखने जर कालच्या सामन्याचा विचार केला तर शेवटच्या सामन्यामध्ये थोडंसं भागायला ठरला, परंतु त्याच्या अगोदर आसिफ शेखची गोलंदाजी 4 षटकामध्ये आसिफने केवळ 12 धावा खर्च केल्या होत्या. 24 चेंडू टाकले आणि धावा फक्त 12 खर्च केल्या होत्या. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतो महेंद्र. नॉन स्ट्राईकला रणजित. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय मोरे. यावर मात्र फटका 2000 केला. चेंडूला दाखवला आसमान आणि सरळ भिरकावला सीमारेषेवर आला षटकार. वन बॅटिंग जबरदस्त षटकार. षटकार मात्र आला आणि या षटकाराने मात्र संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतं. एकूण धावफलकावरती धावा होतात त्या 54 धावा धावफलकावरती 54.
हा चेंडू मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय, स्लोवर अस्त्राचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू मध्ये घुसळी नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, 1-13 तो 1-मेरा. गोलंदाजांना मात्र वापसी केली, कमबॅक केले असंच म्हणावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. जैना स्पोर्ट क्लब कॅप्टननी सांगितलं होतं की 90-95 धावा आम्ही बनवणार आहोत. इथं फटका पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा षटकार. कॅचेस विन मॅचेस, छोटा कॅच मोठा मॅच. अगदीच खराब क्षेत्ररक्षण देखील आजच्या सामन्यामध्ये आपल्याला मॉर्निंग क्रिकेट क्लब कागलचं पाहायला मिळतं. म्हणजे आलेली विकेट होती, जर झेल झाला असता तर धावा वाचल्या असत्या, 6 धावा वाचल्या असत्या, 1 विकेट आली असती. तू जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 धावा धावफलकावरती. या सामन्यानंतर होणारा जो सामना आहे अर्पिता स्पोर्ट दोंडगे विरुद्ध प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं. इथं पुन्हा एकदा 1-13 तो 1-मेरा. 1 षटकार त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर निर्धाव. म्हणजे कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. वाऱ्याचा देखील खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजांना थोडीशी वाऱ्याची देखील साथ मिळते, मदत होते. इथं फटका खेळला, पुन्हा एकदा चेंडू जातोय का पाहूया. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षक झाले, वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, परंतु इथं धावा वाचवलेत. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या चेंडूवरती मात्र एकच धाव. 61 धावा. हा चेंडू मात्र रिव्हरचा फटका खेळायचा, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र खराब क्षेत्ररक्षणाच्या धावा देखील जास्त गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बाईकच्या स्वरूपात हा चौकार मिळतोय. षटक मात्र मैदानावरती 4थं समाप्त होतं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात त्या 65. चला गोलंदाज, छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. हो, इथं मात्र पहिला चेंडू चांगला टाकला, स्टंप अटॅक गोलंदाजी केली. श्रीधर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. श्रीधर एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 धावा.
इथं फटका पुन्हा एकदा फसला परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा चूक झाली. कॅचेस छोटा कॅच लुटा मॅच. कॅचेस खूप सोडलेत. खराब क्षेत्ररक्षण देखील आपल्याला आज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एक जबरदस्त स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आजच्या सत्रातील सामना क्रमांक पहिला गोलंदाज स्पोर्ट क्लब कागल विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट क्लब. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज श्रीधर, समोर फलंदाज महेंद्र. सर 4 ते 1 मिनिट सर, मी टायमिंग लावलं 4:30 ला सुरू झालं. मी इथून सांगतो टायमिंग ऑन आहे, मी सांगतो. 2 मिनिट आपण चेंडू बाहेर गेलो आणि इनिंग ड्रिंक्स ब्रेकचे 2 मिनिट करतो आपण. इथं पुन्हा एकदा हलकासा कट केला. एक धावेचा प्रयत्न होतो. स्ट्रायकर मात्र आपण पाहतो रणजित. फटका पुन्हा एकदा. चेंडू मात्र जाईल पाठलाग सुरू आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो चौकार. या चौकाराने एकूण धाव करते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 72 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा बॅटची कड आहे. एक धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि एका धावेने जर पाहिलं तर धाव करती धावा होत आहेत त्या 73 धावा. 2-73 या षटकातला अंतिमचा चेंडू. या षटकातला अंतिम चेंडू 25-30 पावलापेक्षा सुद्धा जास्त रन पटलं तर वावगं ठरणार नाही. खूप मोठा रनअप आहे. इट्स नो बॉल कॉल. फिल्डिंग पोझिशन मात्र आपण पाहतो. चला चेंडू टाका लगेच. इट्स नो बॉल. फ्रीटचा चेंडू टाकण्याची गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. समोरच्या फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. गतीमध्ये परिवर्तन केला चेंडू आणि इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. षटकार आणि या षटकाराबरोबर निर्धारित वेळ देखील समाप्त होते. शेवटच्या षटकामध्ये खेळाडू आपल्याला 30 वार्ड सर्कलच्या आतमध्ये जावं लागेल. 25 मिनिटांमध्ये 6 षटकं आपल्याला पूर्ण करायची होती. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये पूर्ण झालेत. 2 मिनिट आपण ड्रिंक्स ब्रेकच्या वर ज्याच्यामध्ये धरलेलं आहे म्हणजे 4:57 मिनिटं झालेली आहेत. 4:30 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. 4:57 मिनिटं झालेली आहेत. एकूण धाव करते धाव होतात त्या 80. नाणेफेक पराभूत झाल्यानंतर फलंदाजी आली होती. गोलंदाज स्पोर्ट कॅप्टनने सांगितलं होतं की 80-85 धावा आम्हाला बनवणं गरजेचं आहे आणि त्या धावाकडे मात्र वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतो गोलंदाज विवेक कांबळे. अर्पिता स्पोर्ट दुंडगे आणि प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल दोन्ही संघाचे कॅप्टन जर इथं आले असते तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं. दोन्ही संघाचे कॅप्टन अर्पिता स्पोर्ट दुंडगे आणि प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल. चला 25 मिनिटं संपली. त्याचा वेळ असा नाही की शेवटच्या षटकाला आपण किती वेळ घेऊ शकतो असा त्याचा अर्थ नाहीये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज विवेक, समोर फलंदाज रणजित.
इथं मात्र परतावं लागेल. फसवलं लागलं. स्लोअर वनस्त्राचा वापर केला. चला न्यू बॅटर. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय राहुल सूर्यवंशी. या भागातला मॅक्सवेल म्हणून ज्याची ओळख आहे. राहुल गोलंदाजी मार्कवरती विवेक. 5 चेंडूचा खेळ बाकी. चला स्पीडअप करा सामना. फटका मात्र मॅक्सवेल आला मात्र ठोकला षटकार. स्वागत केले गोलंदाज विवेक कांबळेच्या गोलंदाजीवरती. हल्ला बोल 86 धावा दाबलकावरती. 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा भिरकावलाय. हा चेंडू देखील जाईल. लांबी जास्त आहे, उंची सुद्धा जास्त आहे आणि आलाय षटकार. ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली राहुल सूर्यवंशी आज लाईक मॅक्सवेल आणि अगदी 2 चेंडूवरती 2 उत्तम षटकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची फलंदाजी. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 92 धावा 92. आज मात्र संघाचं शतक आपल्याला पाहायला मिळणार का? इथं गतीमध्ये परिवर्तन केले. फसवलं फलंदाजाला. स्लोअर वनस्त्राचा वापर केलाय. बराच वेळा आजकाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अशा प्रकारचे स्लोअर वन पद्धतीचे चेंडू पाहतो. पुन्हा एक फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. ओहो इथं मात्र क्लास झेल टिपलाय. चला न्यू बॅटर. न्यू बॅटर. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या 92. 4 बाद 92 92. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो. राहुल परतल्यानंतर फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतो सौरभ. लास्ट बॉल टू गो आणि तो फटका तर खेळला. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि धावा बनवले गेले ते 96 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायची त्या 97 97. चला गहिमा स्पोर्ट क्लब कागल क्षेत्ररक्षणासाठी संघ आपण लगेच तयार राहायचं. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आमचे तिन्ही कॅमेरामॅन मैदानावरची प्रत्येक हालचाल प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचवण्याचं काम करतात। एक आकर्षक सुंदर असं मैदान सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पश्चिम महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट इतिहासामधील एक सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतो। त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल सन्माननीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। काल देखील 6 सामने संपन्न झाले। आज स्पर्धेचा दुसरा दिवसातील सामना क्रमांक पहिला। चला आमचे दोन्ही सन्माननीय पंच आपण देखील मैदानामध्ये जायचंय आणि सलामीचे फलंदाज मॉर्निंग क्लब सलामीचे फलंदाज आपण तयार राहायचंय। गैना स्पोर्ट क्लब आपल्याला देखील ही सूचना असेल 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची। अजित शिरोळे आणि अजय शिरोळे आणि दिग्विजय पाटील दोन्ही आयकॉन खेळाडू। अर्पिता स्पोर्ट दोंडगे आणि प्रकाशराव गाडेकर साहेबप्रेमी कागल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। सामन्याला मात्र सुरुवात होते। एका बाजूला फलंदाज आपण पाहतो अजय शिरोळे आणि दिग्विजय पाटील। सलामीची जोडी मात्र मैदानावरती। 1,51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी यांच्या माध्यमातून आहे। दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून आहे। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून आहे। आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 ए स्क्वेअर एनालिटिक RMC प्लॉट व राज्य नंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून आहे। चला चेंडू घ्या बाहेर आणि सामन्याला मात्र सुरुवात होईल। जसा पहिला चेंडू टाकला जाईल टायमर ऑन होईल। सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज अनिकेत माने मात्र करामत करू शकला। माने पाटील युद्ध मात्र आज या मैदानावरती पाहायला मिळणार आहे।
मेरा. यावर मात्र थोडासा टप्पा पडला. उसळे आहे, जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नसेल. 25 मिनिटांमध्ये निर्धारित 6 षटक आपल्याला पूर्ण करायचे. अत्यंत शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये झाडाच्या खाली बसून सामन्याचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार चौकार. बाहेरचे खेळाडू, बाहेरचे छोटे प्रेक्षक चेंडू मैदानामध्ये द्यायचंय. अगदी कालपासून जर पाहिलं तर मला वाटतं या मैदानावरती एकही चेंडू हरवला नाही. याचं कारण म्हणजे कागलमधील जे प्रेक्षक आहेत अगदी क्रिकेट प्रेमी आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत. छोटा मुलगा होता, 7-8 वर्षाचा मुलगा असेल, परंतु त्याने सुद्धा तो चेंडू मैदानामध्ये दिलाय. एक षटकार, एक चौकार, 10 धावा दाखल करती. ओहो, पुन्हा एकदा 1-13 1 मेरा. पहिला चेंडूवरती षटकाराला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवरती चौकाराला, चौथा चेंडू निर्धाव. अगदीच जबरदस्त अशी गोलंदाजी आणि फलंदाजी. 5:09 बरोबर सामन्यातला पहिला चेंडू पडलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वाऱ्याच्या विरोधात हा फटका खेळलाय. तितकं एक धाव या चेंडूवरती मात्र घेतली गेली. अगदी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, वाऱ्याची मदत मात्र मिळणार आहे. गोलंदाजाची मात्र कठीण परीक्षा आहे, अगदी परीक्षा आहे या मैदानावरती गोलंदाजासाठी. इथं मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला, फटका खेळायचा प्रयत्न. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या मैदानावरती समाप्त होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झालेले. 5:09 सामना सुरू झाला. 5:12 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केलंय. आता प्रत्येक संघ इथं 25 मिनिटांमध्ये 6 षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक दुसरे टाकण्यासाठी आमंत्रित केले जाते गोलंदाज. 96 धावा बनवले गेले आणि 97 धावांचं लक्ष, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावा पाहिजे होत्या आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावांचा बॅकलॉग बनावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती आलाय गोलंदाज करण. समोर मात्र फलंदाज आपण पाहतो दिग्विजय पाटील, अजय शिरोळे, दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. प्रेक्षकांमध्ये मात्र थोडीशी शांतता आहे. प्रेक्षकांना चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिजे. पुन्हा एकदा कॉल असेल. पुढचे दोन्ही संघ जर आपण आले असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही कॅप्टन, पुढच्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. इथं फटका गोळादार आणि सरळ विरकावला. फ्लाईट पोड मात्र येतो. 1 बॉल सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार चौकार. पुन्हा चेंडू मात्र मैदानामध्ये आलाय. चेंडू कितीही लांब जाऊ द्या, मला वाटतं स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावणारा इथला प्रेक्षक वर्ग आहे. अवघ्या 5 सेकंदामध्ये चेंडू मैदानामध्ये दिलाय. प्रेक्षकांना सुद्धा सामना पाहण्याची उत्सुकता तितकीच आहे. इकडे मात्र रिव्हरचा फटका आणि चेंडू जाईल सरळ पुन्हा सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा हा नंटचा मिळतो चौकार. या 2 चौकारांना मात्र दाखल करती धावसंख्या आपण पाहतोय. एकोणीस धावा मात्र आपण दाखल करती पाहतोय. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा पाहिजेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. एखादा षटकार, एखादा चौकार, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मात्र मैदानावरती खेळावं लागेल. मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये जर तुम्हाला एक यशस्वी फलंदाज व्हायचा असेल तर राहुल द्रविड सारखा संयम आणि विराट कोहली सारखी आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये पाहिजे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा बॅड पॅच असतो. अनेक दिग्गज खेळाडू देखील आपण पाहिलं ज्यावेळी भारतीय संघामधून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. प्रशिक्षकांना सांगितलं की तुम्हाला रणजी सामने देखील खेळावे लागतील आणि मग रणजी स्पर्धेमध्ये विराट कोहलीने 2 शतकं झळकावली.
आणि रोहित शर्माने एक शतक झळकवलं, बॅटने उत्तर दिलं आणि रोहितची आणि इथं पुन्हा एकदा बरसला दिग्विजय पाटील इज ऑन फायर षटकार. दिग्विजय देखील मैदानावरती दाखवून देतोय का माझ्यावरती या संघाने विश्वास ठेवलाय आणि का मला या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून या संघानं आमंत्रित केलंय. जर गाणं ऐकलं तर एक अंगामध्ये वेगळी ऊर्जा, एक वेगळी प्रेरणा निर्माण होते. पुन्हा एकदा पुन्हा बरसलाय या एक जबरदस्त मात्र मैदानावरती आपण पाहतो दमदार फलंदाजी. 31 धावा ज्या बनवल्या गेल्या त्या सर्व 31 धावा जर आपण पाहिला तर दिग्विजय पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज करण. हो इथं मात्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील डायरेक्ट हिट जरूर केला, तर तो फलंदाज मात्र आपल्या स्क्रीनमध्ये बहुधा सुरक्षित आहे का नाही याच्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. राहुल सूर्यवंशी अगदी थेट फेकी केली, पण तो काही क्षण प्रथमदर्शनी जर असं पाहिलं मैदानावरचं चित्र तर असं वाटतंय की फलंदाज सेफ असावा. कारण जर पाहिलं तर अजयच्या अगदी सेफ आहे फलंदाज, कारण बऱ्याचशा वेळा फलंदाजाची बॉडी लँग्वेज सांगून जात असते, जी चर्चा दोन खेळाडूंमध्ये होत असते तिसऱ्या पंचांकडे मागणी केल्यानंतर. इथं मात्र षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती समाप्त होते का पाहूया. डबल करती धावा 31 धावा. चला वेळ वाचवा, 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायचे, वेळ वाचवला पाहिजे. तर 32 धावा 32 लास्ट बॉल रन काउंट आहे 32. 32 धावा वापरकरती. चला थोडीशी चर्चा कमी. आपल्या हातामध्ये जे घड्याळ आहे, आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्याची वेळ, त्या घड्याळाची वेळ आपण थांबवू शकतो, परंतु निसर्गाची वेळ आपण थांबवू शकत नाही. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानावरती तिसरं टाकलं जाईल. तर आपण चर्चा करत होतो विराट कोहली आणि रोहित शर्माला ज्यावेळी भारतीय संघामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, सांगितलं की रणजी क्रिकेट खेळावं लागेल आणि त्या रणजी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 2 शतकं झळकवली, रोहित शर्माने 1 शतक झळकवलं. या वर्षीची IPL ची सुरुवात जर आपण पाहिली तर विराट कोहलीने अर्धशतक झळकवलं, रोहित शर्माने IPL मध्ये अर्धशतक झळकवलं आणि रोहितची आणि विराटची फलंदाजी पाहून गौतमची परिस्थिती गंभीर झाली आहे असं म्हणावं लागेल. चला चला थोडासा वेळ वाचवा, कारण 25 मिनिटं आज आपल्याला निर्धारित वेळ आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा माने पाटील युद्ध मैदानावरती आपण पाहणार आहोत. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू टाकलाय, जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मात्र सुरुवात होते निर्धाव चेंडूने. लास्ट स्ट्राइकला आपण पाहतो अजय. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर 1 अस्त्राचा वापर केला गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. सामन्यातलं पहिलं षटक टाकलं, पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, परंतु या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 2 निर्धाव चेंडू टाकलेत. समोर दिग्विजय पाटील. थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, फुटवर्क देखील मैदानावरती तितकंच महत्वाचं आहे. इथं चेंडू उंच माझा झोका, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झालेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कल पर्यंत धावत आलाय
आणि षटक जर आपण पाहिलं तर इथं पुन्हा एकदा चेंडू मात्र आपण पाहतोय. अगदी फलंदाज जागेवर चेंडू खेळतोय. गोलंदाजाने मात्र चेंडू वाईड लाईन वरती ठेवलाय. फलंदाजाच्या बॅट पासून चेंडू दूर ठेवलाय. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. इथं फटका धुवादार लॉग 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 मोठा षटकार. एक जबरदस्त षटकार. मला वाटतं पहिल्यांदा चेंडू हरवला. दुसरा चेंडू मैदानामध्ये आला. गोलंदाज अनिकेत, स्ट्रायकर बॅटर दिग्विजय पाटील. पुन्हा एकदा फटका खेळला. या पद्धती चेंडू जाणार का? क्षेत्ररक्षक मात्र रणजित निकम, सुरेश क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळते. एक धाव चेंडूवरती घेतले. षटक मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या मैदानावरती समाप्त होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा. आमचे मॅन्युअल गुणलेखक म्हणून ज्यांनी कालच्यापासून जबाबदारी सांभाळली, आयोजन समितीचे देखील सदस्य आहेत. आजर तहसीलदार आम्हाला कळवत आहेत की जेवढ्या 41 धावा झालेल्या आहेत त्या सर्व 41च्या 41 धावा दिग्विजय पाटीलच्या नावावरती जाणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने मला वाटतं दिग्विजय पाटील गेम मॅक्सिमल आहे आणि इकडे अजय शिरोळे जर आपण पाहिलं तर पॅट कमिन्स आहे, कारण भागीदारी खूप महत्वाची असते. चला गोलंदाज सन्माननीय नागेशजी चौगुले आणि सन्माननीय पांडुरंगजी जाधव आपण याचे आपल्या शुभस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला सामन्याला करा सुरुवात. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज षटक क्रमांक 4 आपण पाहतो. गोलंदाज सुरेश. हा चेंडू मात्र आपण पाहतो सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अशा प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा थोडासा अभाव मॉर्निंग क्रिकेट क्लब मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2-3 कॅचेस सुटले होते. खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं. परंतु दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी 96 धावां बनवलं होतं. 97 धावांचा पाठलाग. तर मात्र मला वाटतं पहिल्या 19 चेंडूमध्ये फक्त एका चेंडूचा सामना केला अजय शिरोळे. इथं मात्र क्लास दाखवलाय. फटका खेळलाय. रिव्हर्सचा फटका 440चा झटका दिला. या चेंडूवरती चौकार मात्र वसूल केलाय आणि या चौकाराने वापर करतो धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावा. गोलंदाज सुरेश. इथं मात्र हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो कोणत्याही प्रकारची धाव नसेल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रमुख मान्यवर देखील आलेले आहेत. कॅप्टन येणं गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टन अर्पिता स्पोर्ट दोंडगे आणि प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमिक कागल. दांडीगुल त्रिफळा मात्र उद्ध्वस्त. फलंदाज होते बाद. चला न्यू बॅटर
नवीन फलंदाज आपण लगेच तयार राहायचं. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती जाण्यासाठी सज्ज. विनोद शेवाळे. चला दोन्ही कॅप्टन अगोदरच सांगितलं की आज शिस्त पाळा. ज्यांच्या शुभ असते टॉस होणार आहे ते मान्यवर आलेले आहेत. खेळाडूंनी देखील तितकंच गांभीर्य दाखवलं पाहिजे. कर्णधाराची जबाबदारी आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार होतो. इनिंग ब्रेक होऊन पुढच्या इनिंगची 4 षटके जवळपास होत आलेत. हॅलो 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 हॅलो. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 2 धावा घेतले गेलेत. विनोद शेवाळेच्या बॅट मधून या 2 धावा आपण पाहतोय. 48 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जाते आणि टॉस इथं काही क्षणामध्येच आपण संपन्न करणार आहोत. टॉस का बॉस. तर पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. स्वतःची काळजी घ्या. सर सलामत तो पगडी 50. अनेक स्पर्धा येतील. चला वेळ वाचवा. गोलंदाज मार्कवरती लगेच यायचे. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विजय काळे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक करणार आहोत. बारा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 45. सन्माननीय नागेशजी चौगुले यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्याचबरोबर पांडुरंगजी जाधव आपण देखील यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. एका बाजूला संघ आपण पाहतोय. सन्माननीय विजय काळे आपण देखील यायचे. इथं फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र टिपला गेलाय. तत्पूर्वी आपण करतोय टॉस. अर्पिता स्पोर्ट दोंडगे आणि प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल यायचे टॉस साठी. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टनला सूचना आहेत. 6 षटकांचा सामना असेल. एका गोलंदाजाला 2 षटके असतील. इतर गोलंदाज 1-1 षटक. जर तुमच्या संघामध्ये तुम्हाला 6 गोलंदाज वापरायचे असतील म्हणजे प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. हा उदात्त हेतू अक्षय शेळके साहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराने घेतलेला आहे. जर तुम्हाला 6 गोलंदाज वापरायचे असतील तर तुम्ही 6 गोलंदाज वापरू शकता. फक्त एका गोलंदाजाला 2 षटके गोलंदाजी आहे आणि 25 मिनिटाचा निर्धारित वेळ असेल. आणि तुमच्या संघामध्ये जे खेळाडू आहेत
ते 9 खेळाडू एकाच तालुक्यातील असले पाहिजेत. सामन्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही. पराभूत संघ जर कोणता झाला आणि त्यांनी सांगितलं की समोरच्या संघामध्ये वेगळ्या तालुक्यातला खेळाडू आहे, तर तुमचं कोणतंही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. ही गोष्ट कॅप्टन तुम्हाला मान्य आहे? येस सर. हां मान्य. तर फेअर प्ले करूया. आपण टॉस करतोय. चला टॉस का बॉस. एका बाजूला अर्पिता स्पोर्ट दुंडगे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रकाशराव गाडेकर प्रेमिक कागल. टॉस होतोय. टेल इज द कॉल अँड हेड. टॉस मात्र जिंकलाय अर्पिता स्पोर्ट दुंडगे. कॅप्टन आपल्या सोबत आहेत. टॉस जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि आम्ही एक पहिल्यांदा बॅटिंग करून 6 मध्ये आम्ही, कारण की समोरची टीम पण चांगली आहे त्याच्यामुळे आम्हाला एक 90-100 त्यांना स्कोर, म्हणजे आम्ही तिथेपर्यंत त्यांना टार्गेट देऊ. सामना सुरू असल्यामुळे जास्त काही प्रश्न नसतील, परंतु सामना संपल्यानंतर मला वाटतं की प्रकाशराव गाडेकर स्पोर्ट आपण आपलं क्षेत्ररक्षण सामना संपल्यानंतर लगेच लावून घ्यायचंय आणि कॅप्टनच्या नेतृत्वाखाली एका लाईनमध्ये सर्व 11 खेळाडू आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. टॉस बॉक्समधून जर आपण पाहिलं तर न्यूज आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रकाशराव गाडेकर स्पोर्टचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला अर्पिता स्पोर्ट दुंडगेचा संघ असेल. दुंडगे संघानं नाणेफेक जिंकले आणि संघ नायकानं सांगितलं की आपण प्रथम फलंदाजी करू. What a shot. This time perfect middle of the bat. एक जबरदस्त असा षटकार मात्र ठोकलाय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र आलाय. चौसष्ट धावा मात्र आपण धावपलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. दुसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न झालाय. या चेंडूवरती मात्र 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. एकूण जर आपण पाहिलं तर 66 धावा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 31 धावा. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज श्रीधर. 3 चेंडूमध्ये 14 धावाची फलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूमध्ये 6 धावावरती फलंदाजी करतोय विनोद. इथं मात्र नियंत्रित वेळेमध्ये सुद्धा षटक पूर्ण करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. फटका धुवाधार खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. सरळ जातोय सीमारेषेवर येतोय षटकार. वॉर्ड बॅटिंग. काय कमालीची फलंदाजी. पंचवीस धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय पार्थ वाघेला. आहे मी सांगतोय. टायमर माझ्याकडे ऑन आहे. काळजी करू नका.
6 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 25. तर फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. एक धाव तर नक्कीच असेल. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. चार बॉल राहतात. हा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. मोठा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतले. आणि एका देवाने जर आपण पाहिलं तर एकूण धावफलकावरती धावसंख्या 74. 3 बाद 74. इथं हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडंसं बॅकफुटवरती आलेला संघ पाहायला मिळाला. सुरुवात चांगली करून दिली होती. दिग्विजय पाटीलने सुरुवात चांगली दिली होती. चला टाइम ऑफ. अंपायर एक प्लेअर आतमध्ये घ्या. नाही 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 आपला नियम काय सर? अनिकेत सर सांगितलं होतं 3 ओव्हर 2 बॉल होऊ द्या, 4 ओव्हर 5 बॉल होऊ द्या, 5 ओव्हर 4 बॉल होऊ द्या. जिथं 25 मिनिटं संपतील तिथं खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. तर फटका खेळलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव घेतले आणि एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. पुढचा संघ आपण सामना संपल्यानंतर लगेचच तयार राहायचंय. प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल कॅप्टन आपल्या नेतृत्वाखाली 11 खेळाडू आपण तयार ठेवायचे आणि सामना संपल्यानंतर लगेच एका लाईन मध्ये आपण मैदानामध्ये जायचंय. कमालीची जबरदस्त मात्र मॉर्निंग क्रिकेट क्लब विरुद्ध गैना स्पोर्ट आपण हा सामना पाहतोय. नाणेफेक जिंकली होती मॉर्निंग क्रिकेट क्लबने, परंतु गैना स्पोर्ट क्लबला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर मात्र धावांचा पाऊस पाडणारी फलंदाजी मात्र आपण पाहिली. 96 धावा बनवले गेले तर 97 धावांचा पाठलाग करताना मात्र आता सामना आपण पाहतोय. आणि नामदार चषक दुसऱ्या दिवशी मात्र पहिला सामना गैना स्पोर्ट क्लब कागल या संघाने मात्र जिंकलाय. चला पुढचा संघ आपले 11 खेळाडू तयार ठेवायचे कॅप्टनच्या नेतृत्वाखाली एका लाईन मध्ये लाईनअप करायचंय. आणि पुढचा सामना अर्पिता स्पोर्ट दुडगे आणि प्रकाशराव गाडेकर प्रेमी कागल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सामन्यातला पहिला चेंडू पडण्यापूर्वी समालोचन कक्षामध्ये आले पाहिजेत. कॅप्टनची जबाबदारी आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कॅप्टनची जबाबदारी आहे. आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या.